नमस्कार मंडळी, मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज सकाळी सकाळी बेडरूममध्ये पाहिलं तर खिडकीमध्ये असं कोरफडची झाडं आहेत आणि त्यामध्ये छान पक्षी आराम करत होता आणि सकाळची सुरुवात ही अशा पद्धतीने झालेली आहे। त्यानंतर पाहिलं बेडरूममध्ये मी एवढे कपडे धुवून फक्त असे ठेवलेले आहेत। मला आज हे सर्व कपडे आवरून घ्यायचे आहेत। तर म्हणलं चला हे कपडे आवरूयात आणि पक्षी उडून गेलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता त्याने इथे असं अंडी दिलेली आहेत, पण त्याची जी अंडी आहेत ती असं घरटं करून यावर एक ठेवले, पण एक अंड मात्र खाली पडले बहुतेक, कारण काल मी पाहिलं होतं तर 2 अंडी होती यामध्ये। तर हे पहा इथे खाली याचं अंड असं पडलेलं आहे। तर माझं हात लावलेलं अंड यांना चालेल की नाही कुणास ठाऊक, पण पक्ष्याला खरंच ते अंड काढता येणार नाही, त्यामुळे मी हळूच उचलून ते अंड असं पुन्हा एकदा त्याच्या घरट्यामध्ये ठेवून देत आहे। बाकी देव जाणे हे चालतं की नाही, म्हणजे मी योग्य केलं की अयोग्य ते मला खरंच माहीत नाही। असो, आपली नियत आपल्याजवळ। तर मी अशा पद्धतीने अंडे ठेवून आता बाकीच्या कामाला सुरुवात केली। तर सर्वात आधी इथे मी कणिक मळायला घेतलेली आहे, कारण आज मला करायचे आहेत आलू पराठे। तर आलू पराठे करण्याआधी आपली सगळी कामं आवरली की पहिली कणिक मळून घ्यायची, कारण जेवढी कणिक मऊ होईल तेवढे तुमचे पराठे कमी फुटले जातात। तर इथे व्यवस्थित कणिक मळून झाली की आता ही कणिक मी छानपैकी झाकून ठेवणार आहे आणि झाकून ठेवल्याच्या नंतर हिला जवळजवळ अर्धा तास मी छान मुरू देणार आहे। तोपर्यंत आलू पराठ्याची मी बाकीची तयारी करून घेतलेली आहे आणि या कणकीला तेल लावून पुन्हा एकदा छान मऊ करून घ्यायचे आहे आणि पराठे करायचे। पण यांना बघा, यांना सुट्टी आहे तर यांना मोमोज खायची तलब झालेली आहे। तर म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, याला मोमोज खायचे तर मोमोज मी एअर फ्रायरमध्ये ठेवून दिले आणि 180वर 10 मिनटं हे मोमोज फ्राय करून घेतलेले आहे। आणि त्याचबरोबर बाकीचे थोडेसे मोमोज मी स्टीम करून घेणार आहे, कारण स्टीम केलेले सुद्धा छान लागतात। तर म्हणलं चला दोन्ही पद्धतीने करूया। तर फ्राय केलेले मोमोज आधी टेस्ट केले, छान लागत होते। मला फ्राय केलेले आवडतात, पण शौर्याला मात्र स्टीम केलेले मोमोज जास्त आवडतात। तर म्हणलं चला, मिस्टरांचं इथे काम चालू आहे आणि आमचा मस्त नाश्ता चालू आहे। तर मिशोवरून मी काही पार्सल ऑर्डर केले होते, त्याचे रिव्ह्यूज मी आज तुम्हाला देणार आहे। तर सगळ्यात पहिलं पार्सल आहे हे ऑइल डिस्पेन्सर। मला खूप दिवसापासून एक काचेचं ऑइल डिस्पेन्सर घ्यायचंच होतं, तर मी बरंच सर्च केलं आणि ही डिझाईन मला जरा छान वाटली, थोडी सिंपल, सिंथेटिक कलरही याचा सोबर आहे। तर मी खोलून दाखवते तुम्हाला, बघा हे अशा पद्धतीने आलेलं आहे। यामध्ये तुमचं जवळजवळ अर्धा किलो गोड तेल बसणार आहे आणि याला असं बटन दिलेलं आहे जे तुम्ही प्रेस करू शकता आणि पुढे याचा जो नॉब आहे त्यातून ते ऑइल तुम्हाला स्प्रे होणार आहे। जर तुम्ही याआधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहीत असेल मी नवीन एअर फ्रायर घेतलेला आहे आणि त्यामुळे मला अशा स्प्रेअरची गरज पडत होती। तर याच्यावरती जे बटन दिले ते असं मागं खेचलं की यामध्ये अशा पद्धतीने हे ओपन होतं आणि हे तेल स्प्रे करण्यासाठीच नाही, तर तुम्ही असं तेल ओतून भाजीसाठी वगैरे सुद्धा घेऊ शकता। तर हे मी प्रेस करून बघितलं, सगळं काही छान आहे। यांच्या बॉक्सवर याला कसं वापरायचं किंवा कोणता पार्ट कशासाठी वापरला जातो याचंही अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे सर्व लिहून। आणि असा ऑइल स्प्रे वापरल्यामुळे आपण कमीत कमी तेल खातो, हाही आपला एक फायदा होतो। तर मला तर हा ऑइल स्प्रेअर खूप आवडला। जर तुम्हालाही आवडला असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता। तर दुसरं पार्सल आपलं असणार आहे एक ऑर्गनायझर, जे की मी आज नुकतंच मागवलेलं आहे आणि याआधीही एक ऑर्गनायझर मी ऑलरेडी घेतलेलं आहे। तर हे माझं दुसरं ऑर्गनायझर आहे। प्रत्येक गोष्ट कपाटात ठेवायची झाली तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे कॅरेट्स किंवा बॉक्सेस ठेवावे लागतात, जे की कपाटामध्ये फार जागा व्यापतं आणि आहे त्या गोष्टींना पण जागा पुरत नाही। त्यामुळे मी अशा पद्धतीचं ड्रॉवर ऑर्गनायझर मागवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला वेगळे बॉक्सेस ठेवायची गरज पडणार नाही आणि सगळं सामान व्यवस्थित राहील। तर याच्यामध्ये अशा 2 प्रकारच्या प्लेट्स आलेल्या आहे, एक आहे बॉक्सेस आणि एक आहेत अशा प्लेट्स। तर खोलून दाखवते मी तुम्हाला, तुम्ही पाहू शकता हे 5 खणांचं मी मागवलेलं आहे। यामध्ये दुसरे कलर ऑप्शन पण होते, पण मला पर्सनली हा व्हाईट कलर आवडला, कारण माझ्या घरातही हा मॅच होतोय, त्यामुळे मी हा कलर मागवलेला आहे। याच्यासोबत ह्या अशा पद्धतीच्या प्लेट्स आलेल्या आहे, याही तुम्हाला जवळजवळ 6 मिळतील आणि हे असे ब्लॉक्स आलेले आहे जे तुम्हाला सगळे जॉईंट करून याचं छान एक ऑर्गनायझर बनवायचं आहे। हार्डली 10 ते 15 मिनटं लागतात, पण छान असं ऑर्गनायझर तयार होतं। हे 7 खणांचं आहे। मी मुलाचा खाऊ ठेवण्यासाठी हे मागवलेलं आहे, जेणेकरून त्याचा सगळा खाऊ एका जागेत सापडावा आणि त्यालाही घेता यावा। तर आता हे मला छान ऑर्गनाइज करायचं होतं, पण हे माझ्या मुलाला फार एक्साइटमेंट असते, असं काही पार्सल आलं आणि याला असे ब्लॉग्स वगैरे असले की त्याला असं काहीतरी क्रिएटिव्ह बनवायला फार आवडतं, त्यामुळे त्याची थोडीशी लुडबुड सुरू होती। तर म्हणलं चला हरकत नाही, त्यानिमित्ताने थोडा तो मोबाईलपासून टीव्हीपासून थोडा लांब राहतो आणि माझ्यासोबत असाच त्याचा थोडासा टाईमही छान जातो।
तर हे छोटे ब्लॉक्सही याबरोबर मिळालेले आहे, जे की फक्त 4च आहेत जे तुम्हाला बेसला लावायचे आहेत. पण आम्हाला काय ते प्लेट उघडता येत नव्हत्या, त्यामुळे मिस्टरांची हेल्प घेतली आणि सर्व प्लेट्स अशा पद्धतीने सेपरेट करून घेतल्या, कारण त्यांनी फार ते बहुतेक प्रेस करून भरलं असेल, तर ते सहजासहजी निघत नव्हतं. तर मिस्टरांनी सगळं आम्हाला सेपरेट करून दिलं. आता हे जे 4 छोटे ब्लॉक्स दिसत आहेत ते तुम्हाला सर्वात खालची एक प्लेट घेऊन त्याला अशा पद्धतीने फिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हा बेस तयार झाला की तुम्हाला हा खण उलटा करून ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावर उरलेले जे ब्लॉक्स आहेत ते 4-4 घेऊन यावर अशा पद्धतीने हळूहळू ठोकून व्यवस्थित बसवायचे आहेत. तर 4ही ब्लॉक्स व्यवस्थित बसवले की त्यानंतर दुसरा खण घेऊन किंवा दुसरं जे प्लेट आहे ती घेऊन तुम्हाला त्याच्यावर तीही प्रेस करून बसवायची आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता, तुम्हाला डिटेलमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की आता दुसरी प्लेट तो त्याच्यावर अशी व्यवस्थित दाबून बसवतो आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला याचे सर्व खण तयार करून घ्यायचे आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, याची जी एक प्लेट आहे ती थोडीशी वेगळी आलेली आहे. ही प्लेट तुम्हाला सर्वात वरती वापरायची आहे. फार नाही, अगदी 15 मिनिटांमध्ये तुमचा हा ड्रॉवर ऑर्गनायझर रेडी होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याचे सर्व खण आम्ही असे जॉईन करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला ड्रॉवर्स ठेवायचे आहेत. मी यामध्ये सॉक्स ठेवणार आहे, त्यामुळे याला धुवून पुसून वगैरे घेतलेलं नाही आहे. पण जर तुम्हाला याच्यात काही खाऊ वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही हे ड्रॉवर व्यवस्थित क्लीन करून व्यवस्थित वॉश करून नक्की घ्या. तर तुम्ही पाहू शकता इथे ऑर्गनायझर अशा पद्धतीने छान रेडी झालेला आहे. तर हे ड्रॉवर अशा पद्धतीने यामध्ये बसतात. हे काही जास्त यामध्ये फिक्स होत नाही, कारण याला कुठलीही स्क्रू वगैरे काहीच नाही आहे. हे असे सेपरेट निघू शकतात. पण याचा एक फायदा असा की जर तुम्हाला एक सिंगल ड्रॉवर खराब झाला असेल आणि वॉश करायचा असेल तर सहजरित्या तुम्ही एकच ड्रॉवर वॉश करू शकता. आणि हे ऑर्गनायझर खरं मला पर्सनली खूप आवडलं. त्यामुळे मी हे असं लिव्हिंग रूममध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून कुठे बाहेर जाताना जर सॉक्स घ्यायचे असतील तर जाता जाता सहजपणे सॉक्स आपण घेऊ शकतो आणि तसंच बाहेर जाऊ शकतो. तर याच्या वरच्या ड्रॉवरमध्ये मी शौर्यचे स्कूलचे सॉक्स ठेवलेले आहे. त्यांना स्कूलमध्ये जे व्हाईट सॉक्स मिळतात ते. सेकंड ड्रॉवरमध्ये मी विंटरमध्ये जे आपण कलरचे सॉक्स वापरतो ते ठेवलेले आहे. थर्ड ड्रॉवरमध्ये मी माझे सॉक्स ठेवलेले आहे. आणि हा जो फोर्थ ड्रॉवर आहे त्यामध्ये त्याच्या पप्पांचे सॉक्स ठेवलेले आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ठेवू शकतो, जेणेकरून मिक्स होणार नाही. आता पुढचं जे पार्सल आहे तेही आपण ओपन करून पाहूयात. तर हे पार्सल पर्सनली मला खूप आवडलं. याचा रंग वगैरे अगदी मला सुरेख वाटला. तर तुम्ही पाहू शकता छान ट्रॅडिशनल टच आहे ह्या प्रॉडक्टला. तर हा आहे फ्रीजचा कवर. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा फ्रीजचा कवर हा आलेला आहे. माझ्याकडे फ्रीजवर ऑलरेडी कवर आहे, पण मला थोडासा लांब दिसला हा साईजमध्ये, त्यामुळे मी कपाटावर ठेवण्यासाठी ॲक्च्युली हा मागवलेला आहे. मला याचा सोबर लुक फार आवडला. आणि तुम्ही पाहू शकता लांबीला हा भरपूर आहे. साईडला असे पॉकेट्स दिलेले आहेत, जेणेकरून तुमच्या काही छोट्या मोठ्या वस्तू असतील तर तुम्ही यामध्ये ठेवू शकता. आणि याचं जे मटेरियल आहे ते असं ज्यूट मटेरियलसारखं आहे, त्यामुळे हे चुरगळत नाही. फ्रीजवर किंवा कबर्डवर व्यवस्थित बसतं. फ्रीजच्या कवरपेक्षा हा थोडासा लांबीला मोठा आहे आणि कबर्डवर ठेवल्यावर तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने हा बसलेला आहे. हे लाकडी कबर्ड आहे माझं आणि साईडला असे पॉकेट्समध्ये मी हे फेस पॅक वगैरे ठेवून दिलेले आहेत. या कवरच्या दोन्ही साईडला कप्पे दिलेले आहेत. ही होती राईट साईड आणि लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता असेच 3 कप्पे आणखी दिलेले आहेत. तर यामध्ये मी छोट्या मोठ्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत, जसे की टिकलीचे पॉकेट्स, त्याचबरोबर नेल पेंट किंवा मेकअप रिमूव्हरसाठी जे कॉटन पॅड्स वापरतो ते. इथे आरसा आहे, मला हे जवळ पडतं त्यामुळे मी असं हाताशी ठेवलेलं आहे. आता इथे थोडीशी ज्वेलरी ऑर्गनाईज करून ठेवली आहे, त्यामुळे मी हे कबर्डवर सध्या ठेवलं आहे. हे नंतर मी माझ्या वेगळ्या कबर्डमध्ये ठेवून देईल, तर थोडंसं तुम्ही ते समजून घ्या. तर याची ऑनलाईन प्राईस जवळजवळ 230 रुपये आहे. जर तुम्हाला हे प्रॉडक्ट आवडलं असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता. यानंतरचं जे प्रॉडक्ट आहे ॲक्च्युली ते मी ऑनलाईन नाही तर ऑफलाईन घेतलेलं आहे. पण ऑनलाईन जी लिंक आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक नक्की प्रोव्हाइड करेल. तर हे जे प्रॉडक्ट आहे ते आहे ड्रिल मशीन. तर ही जी ड्रिल मशीन आहे ती मी जवळजवळ 1230 रुपयाला दुकानामधून परचेस केलेली आहे. पण खरं सांगू का, ही वर्थ आहे. ड्रिल मशीनची गरज आपल्याला वेळोवेळी घरात पडते. कधीही कुठेही खिळा लावायचा असेल किंवा काहीही हँगिंग आपल्याला ऑर्गनायझर लावायचा असेल तर स्पेशली खिळे मारण्यासाठी जेव्हा आपल्याकडे कारागीर येईल त्याची वाट पाहावी लागते आणि तोपर्यंत बऱ्याच गोष्टी आपल्याला ॲडजस्ट कराव्या लागतात.
त्यामुळे मी असा विचार केला की चला एक मशीन आपण विकत आणलेलीच बरी। तर यासोबत तुम्हाला असं याचं मॅन्युअल मिळणार आहे। यामध्ये ड्रिल मशीन कशी वापरायची आणि याचे वॉल्स वगैरे कसे फिट करायचे याची सर्व माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। त्याचबरोबर त्याचे जे वॉल्स असतात तेही आपल्याला छोट्याशा बॉक्समध्ये त्यांनी दिलेले आहेत। मला खरं तर खूप दिवसापासून अशी एक ड्रिल मशीन घ्यायची इच्छा होती, पण जी घरात वापरली जाते ती वेगळी असते आणि जी कारागीर वापरतात ती वेगळी असते। आणि आता आणण्याचं कारण असं की मिशोवरून मी हे छोटंसं मांडणीचं रॅक मागवलेलं आहे, जे की तुम्ही पाहू शकता। याच्या ज्या फळ्या आहेत त्या सेपरेट आल्या होत्या, त्या आपल्याला ऑर्गनाइज करायच्या आहेत। तर फायनली ड्रिल मशीन घरात आणल्यामुळे हे रॅक असं व्यवस्थित पटकन इथे फिट केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय हे। घरातला हा जो कोपरा आहे तो अक्षरशः सगळ्यात सुंदर कोपरा दिसायला लागलेला आहे। यावर आपली अँटिक भांडी जी की आपण जास्त वापरत नाही पण खूप घ्यायची हौस असते ही मी ठेवलेली आहेत। या कॉफीच्या बॉटल्स आहेत ज्या की काचेच्या आहेत, ज्या माझ्याकडे 4 तरी आहेत, आणखी 2 आहेत ज्या की वॉश करायच्या आहेत। त्याचसोबत या बोरोसिलच्या 2 बॉटल्स आहेत ज्यामध्ये मी कारळ्याची चटणी, लोणचं वगैरे ठेवलेलं आहे आणि हे बाकी मी असंच ठेवून दिले, हे मला नंतर फिल करायचे। खरं जर तुम्हाला हे रॅक आवडला असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा। यानंतर जे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही किचनमध्येच नाही तर तुमच्या कुठल्याही रूममध्ये वापरू शकता। याला कॉर्नर प्रोटेक्टर असं म्हणलं जातं। आपल्या घरातलं जे फर्निचर आहे ते जर नवीन असेल तर त्याचे कोपरे आपल्याला येता जाताना टोचतात किंवा काम करताना सारखे ते लागण्याची भीती असते, तर त्यासाठी अशा पद्धतीचं हे रबराचं कॉर्नर प्रोटेक्टर मी मागवलेलं आहे। सध्या माझ्या घरामध्ये मी नुकताच एक कमबेड सोफा बनवून घेतलेला आहे। तर याचे कोपरे तुम्ही पाहू शकता, अक्षरशः धारदार आहेत। जर बेडच्या खालून उतरताना किंवा त्यावर चढताना हे लागू शकतात, त्यामुळे खरं तर मी हे प्रोडक्ट मागवलेलं आहे। तर सर्वात आधी तुम्ही पाहू शकता यामध्ये अशा पद्धतीची चिकटपट्टी दिलेली आहे, जी की आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायची आहे आणि यामध्ये जे चिकट आहे त्याला बोट न लावता ते तसंच व्यवस्थित हँडल करायचं आहे। अशाच पद्धतीने सर्व चिकटपट्टी काढून झाली की नंतर व्यवस्थित आपल्याला हा जो कॉर्नर आहे याच्यावर हे प्रोटेक्टर अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी सेकंडमध्येच हे छान चिकटलेलं आहे। याला थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून एखादा एअर बबल वगैरे असेल तर तोही निघून जाईल। तर तुम्ही बघू शकता आता हा कोपरा जास्त टोचत नाही, कारण हे रबर मटेरियल आहे, त्यामुळे आता बेडवर चढताना किंवा उतरताना खरचटण्याची किंवा लागण्याची शक्यता कमी झालेली आहे। तर मी हे 108 रुपयामध्ये जवळजवळ 12 मागवले होते आणि माझ्या घरामध्ये जे फर्निचर आहे त्याला मी थोडेफार वापरलेले आहे आणि थोडेफार आता मी वापरून टाकणार आहे। तर हे प्रोडक्ट तुम्हाला आवडलं असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा। तर संध्याकाळचे जवळजवळ 7 ते 7:30 वाजलेले आहेत। आता मला मंदिरात जायची खरं तर इच्छा झाली होती। तर माझ्या घरापासून जवळजवळ 10 मिनिटाच्या अंतरावर हे छानसं अंबाबाईचं मंदिर आहे। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतं आहे। इथे आलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं। मला खरं तर यायला सारखा वेळ मिळत नाही, पण आज वेळात वेळ काढून मी म्हणलं चला इच्छा झाली आहे तर देवीचं दर्शन घेतलंच पाहिजे। हे जे मंदिर तुम्ही पाहताय हे कोल्हापूरची जी लक्ष्मी आहे, लक्ष्मी आईचं जे मंदिर आहे त्याला अनुसरून यांनी बनवलेलं आहे। म्हणजे तिचं रूप ध्यानीमनी ठेवून तशाच पद्धतीचे महिरपी खांब आणि तशा पद्धतीचं हे जे कासव आहे ते सर्व काही जे मंदिराची ठेवण आहे ती त्यांनी अशी कोल्हापूरच्या लक्ष्मी आईसारखी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मंदिराचं बांधकाम नवीनच असल्यामुळे फार इथे गजबज नाही, पण काही यात्रा असेल किंवा नवरात्र असेल त्यावेळेस इथे भरपूर गर्दी असते। आताही इथे असे पताक्यांनी वगैरे यांनी छान सजावट केलेली आहे आणि देवीचं जे रूप आहे ते तुम्ही पाहू शकता। मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते। तर बऱ्यापैकी त्यांनी जी कोल्हापूरची आई लक्ष्मी आहे, जे अंबाबाईचं रूप आहे, जी तिच्या पाठीमागे रुसून बसली असं म्हणतात, तर तसंच रूप मांडण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे। इथे देवीच्या चरण पादुका आहेत, जिथे तुम्ही हळदी कुंकू वाहून पाया पडू शकता। मंदिराच्या आतमध्ये फार जवळ कुणाला प्रवेश नाहीये, लांबूनच तुम्ही पाया वगैरे पडू शकता आणि तुम्ही बघू शकता मंदिराची जी ठेवण आहे ती किती सुंदर पद्धतीने यांनी मांडलेली आहे। मला खरंच इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटलं। त्यामुळेच मी म्हणलं की खूप दिवसापासून चाललं होतं देवीचं दर्शन घ्यायचं, तर म्हणलं आज ही मनातली इच्छा पूर्ण करूनच घ्यावी। मी पाया पडून झाल्या की देवीचं दर्शन शूट करण्याचा व्यवस्थित प्रयत्न करत होते, पण कॅमेऱ्यामध्ये फार काही क्लिअर येत नाही, तरी पण जेवढं येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यावर माझ्या मुलाचं जे ऑलिम्पियाड एक्झाम असतं
त्याचे मार्क लिस्ट आम्ही पाहत होतो. त्याला महाराष्ट्रामध्ये पहिला नंबर मिळाला होता आणि त्यामुळे तोही खुश होता आणि त्याच्याबरोबर मिस्टरही जाम खुश झाले होते. आम्ही त्याचं खूप कौतुक केलं. ज्या ज्या गोष्टी शाळेतून ॲप्रिशिएट केल्या जात्या त्या घरी आपणही मुलांना ॲप्रिशिएट केल्याच पाहिजेत. म्हणजे आपली मुलंही छान मोटिवेट होतात आणि पुन्हा पुन्हा अशा परीक्षेला बसणे किंवा परीक्षेमध्ये चांगले नंबर मिळवणे यासाठी त्यांना एक वेगळाच उत्साह राहतो. तर वडील आवर्जून हे सगळं त्याचं वाचत होते आणि जाम खुश होत होते की चला अभ्यासामध्ये मुलगा छान प्रगती करतोय ह्याचा त्यांना खरंच आनंद वाटत होता. कारण लॉकडाऊनमध्ये शाळा ज्या पद्धतीने बंद ठेवल्या होत्या आणि मुलांच्या शाळेचं इतकं नुकसान झालं होतं त्यावेळी खरंच त्यांना टेन्शन येत होतं की कसं होणार, पुढे अभ्यास हँडल होईल का नाही. पण मुलाची अभ्यासातली प्रगती आणि त्याचबरोबर सर्टिफिकेटसोबत हे जे मेडल मिळाले ते सर्व पाहून त्यांना वाटलं की चला आपल्याला एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही, आपला मुलगा छान अभ्यास करतो आहे. तर एवढं सगळं पाहिलं की आपल्यालाही थोडंसं कृतज्ञ वाटतं की चला आपल्या मुलांकडेही लक्ष आहे, घराकडेही लक्ष आहे, संसाराकडेही लक्ष आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित हँडल केल्यासारखं वाटतात. नाहीतर मुलांनी अभ्यास नाही केला की कुठेतरी असं वाटतं की आपलं लक्ष नाही आहे का काय. तर हे सगळं उरकलं आणि त्यानंतर मला जायचं होतं थोडंसं सामान आणायला. तर आम्ही शेजारी जे आमच्या सुपर मार्केट आहे तिथे सामान आणण्यासाठी गेलो होतो. मला पावसामुळे थोडंसं गार लागत होतं त्यामुळे मी स्वेटर वगैरे घातलं. तर सर्वात आधी बघा याने मँगो बर्फी उचलली आणि त्यानंतर मी घरात जे काही मसाले वगैरे लागतात त्याची सर्व शॉपिंग केली. त्याचबरोबर शौर्याला जे काही खायला घ्यायचं होतं तो सगळा खाऊ तो घेत होता. कारण आज तर त्याने चांगले मार्क्स, चांगला रिझल्ट आणला होता. दॅट्स वाय त्याचं असं म्हणणं होतं की मला जे आवडेल ते घेऊ द्यायचं. मसाले वगैरे घेऊन झाले की मी इकडे थोडेसे बिस्किट वगैरे बघत होते. खरं तर मी जास्त बिस्किट प्रेमी नाही आहे. मला बिस्किट खायला बिलकुल आवडत नाही. पण कधीतरी क्वचित लागलं तर खाते. त्यानंतर ड्रायफ्रूट वगैरे घेतले आणि आम्ही सर्व बिलिंग करून घरी निघालो. तर तुम्ही बघू शकता एवढं सगळं सामान घेतलेलं आहे आम्ही. आणि हे सर्व घेऊन आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहोत. घर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, पण चालत जायचं खरं तर कंटाळा येतो त्यामुळे गाडीवरच आलो होतो. आणि हे सर्व सामान मी खाली ओतून लगेच शौर्याला या ऑर्गनायझरमध्ये मॅनेज करायला सांगितलं. कारण एकदा रात्री कंटाळा आला आणि ठेवून दिलं की तसाच पसारा होत जातो आणि सामान इकडे तिकडे अस्ताव्यस्त होतं. तर मुलांना ॲटलिस्ट त्यांचं खाऊचं सामान ऑर्गनाइज करायला शिकवायला काय हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. तर त्याचे बिस्किट्स आणि खाऊचे पुडे जे काही त्याचं खाण्याचं सामान आहे ते सर्व मी त्याला व्यवस्थित लावायला सांगितलं. आज मला मशरूमचं पॅकेट मिळालं होतं त्यामुळे मी तेही घेऊन आले होते. त्याचबरोबर हे पिलग्रिमचं 24K गोल्ड मॉइश्चरायझर आहे ज्याचे रिव्ह्यूज मी पाहिलेले आहेत, खूप छान आहेत. सध्या लग्नाचं सीझन आहे त्यामुळे म्हणलं चला एकदा वापरून पाहायला हरकत नाही. याची प्राईस तुम्हाला जवळजवळ ₹795 असणार आहे. आय नो प्राईस थोडीशी जास्त आहे, पण एकदा वापरून पाहायला काय हरकत नाही. लग्नाचं सीझन आहे, फरक पडला तर पडला. याचा रिव्ह्यू मी तुम्हाला नंतर नक्की देईल की कसं वाटलं. तर आज जेवणासाठी फारशी भूक नसल्यामुळे आज भेळीचा प्लॅन केला होता. पण नुसती भेळ तरी कशी खाणार, मग फ्रीजमध्ये थोडा मठ्ठा बनवून ठेवलेला होता. त्यामध्ये आपली तिखटची बुंदी टाकली आणि भेळ आणि मठ्ठा त्यावर थोडेसे खारे शेंगदाणे एक्स्ट्रा टाकले कारण मला आवडतात. भेळीमध्ये शेंगदाण्याशिवाय तर मजा नाही. तर मिस्टरांनी आणि आम्ही दोघांनी भेळ एन्जॉय केली. भेळ केल्यामुळे फार स्वयंपाकाचा राडा झाला नाही आणि आयतंच किचन एवढं स्वच्छ राहिलं तर आपल्याला खरंच खूप आनंद होतो. तर असा होता माझा आजचा दिवस. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.